आता इथं दोन प्रश्न फार मोठे होते की CPR हे जे हॉस्पिटल आहे हे 1885 सालचं हेरिटेज बिल्डिंग आहे, त्याची दुरुस्ती करणं, जतन आणि संवर्धन करणं आणि नवीन आपल्या या महाविद्यालयाची हॉस्पिटल नवीन बांधणं शेताबाद. आता यासाठी आज या CPRमध्ये 7 मॉड्युलर OT, त्यानंतर ऑपरेशन थिएटर्स, CSST और नॅक मशीन याचा आपण लोकार्पण कार्यक्रम केला. आता मी सांगितलं, तुम्हालाही माहिती आम्ही देतो आहे, जवळजवळ शेंडा पार्कमध्ये 1000 कोटी रुपये खर्च करून आपण 600 बेड सामान्य रुग्णासाठी, 250 बेड हे कॅन्सर आणि 250 बेड सुपर स्पेशल असे 1100 बेडचं आपण हॉस्पिटल नवीन उभारणी करतो आहे. कालच त्याचं टेंडर फायनल झालं. नागार्जुन म्हणून एक देशातल्या मोठ्या या कंपनीनं काम घेतलेलं आहे. मला वाटतं 2 दिवसात त्याची वर्क ऑर्डर दिली जाईल आणि देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि ऑगस्टचा पहिला आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यांनी यायचं मान्य केलेलं आहे. त्याचं भूमिपूजन आणि तिथं जे आज आम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे मुलींचं वसतिगृह बांधले, मुलांचं वसतिगृह, ऑडिटोरियम, त्यानंतर मॉर्च्युरी इत्यादीचं लोकार्पण कार्यक्रमसुद्धा त्या दिवशी होईल. आता या ठिकाणी हे 3-4 वर्ष तरी अजून ते हॉस्पिटल हे सगळं शिफ्ट व्हायला वेळ लागेल. तो पण त्याचं जतन करणं, संवर्धन करणं आणि हजारो जे रुग्ण येत आहेत रोज गरीब, यांची सेवा करण्यासाठी आपल्याला हे काम करावं लागणार आहे. म्हणून यासाठी तिकडं जवळजवळ 1200-1300 कोटी रुपयाचा आपण निधी एकाच वर्षात माझ्या कार्यकाळात मी दिलेला आहे आणि ही कामं आता सुरू आहेत. आता ह्या इमारतीची दुरुस्ती करणं, हेरिटेज बिल्डिंग आहे, त्यानंतर ड्रेनेज व्यवस्था करणं, बाहेरचे रस्ते चकाचक करणे, यासाठी 46 कोटी रुपये दिलेले आहेत. मला वाटतं लवकरात लवकर आपली कामं करून CPRची चांगली व्यवस्था करणं आणि शेंडा पार्कमध्ये एक वैद्यकीय नगरी, जवळजवळ 10,000 लोकांचं अशा पद्धतीने ती नगरी उभारली जाईल आणि हे स्वप्न अनेक दिवसाचं जे होतं कोल्हापूरकरांचं ते साकार होईल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.